नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। महाराष्ट्रामध्ये रेल्वे विभागामध्ये विविध पदांची भरती निघालेली आहे। या ठिकाणी अर्ज करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची फीस पेमेंट करायची नाही। परीक्षा देखील तुमच्या या ठिकाणी होणार नाही। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघं या ठिकाणी अर्ज करू शकता। एकूण या ठिकाणी 1007 जागांची वॅकन्सीज आहेत। अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 एप्रिल 2025 पर्यंतची या ठिकाणी आहे। अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शिक्षणाकरता तुमची काय लागणार आहे, वयमर्यादा काय लागणार आहेत, अर्ज कशा प्रकारे करायचे आहेत, त्याचबरोबर इतर अर्थ या ठिकाणी तुमची काय आवश्यक असणार आहे, या संदर्भातील सविस्तर जी काही माहिती आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। अशाच नोकरी संदर्भातील नवनवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। मित्रांनो, आपण आलेलो आहे दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व काही माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी अर्ज जे आहेत 5 एप्रिल 2025 पासून सुरू झालेले आहेत आणि 4 मे 2025 पर्यंत तुम्ही रात्रीच्या 12 वाजेपर्यंत या ठिकाणी ऑनलाईन अर्ज जे आहेत करू शकणार आहात। तर या ठिकाणी वेगवेगळ्या ट्रेड्समध्ये वॅकन्सीज आहेत। त्यामध्ये फिटर ट्रेडसाठी एकूण 66 वॅकन्सी आहेत, कार्पेंटरसाठी 39 वॅकन्सी आहे, वेल्डरसाठी 17 वॅकन्सी आहे, कोपासाठी या ठिकाणी 170 वॅकन्सीज आहेत, इलेक्ट्रिशियनसाठी 253 वॅकन्सी आहे, स्टेनोग्राफर इंग्रजी आणि स्टेनोग्राफर असिस्टंट या पदासाठी 20 वॅकन्सीज आहेत, प्लंबरसाठी 36 वॅकन्सी आहे, पेंटरसाठी 52 वॅकन्सीज आहेत, वायरमनसाठी 42, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिकसाठी या ठिकाणी 12 वॅकन्सीज एकूण या ठिकाणी निघालेले आहेत। त्यानंतर डिझेल मेकॅनिकसाठी 110 वॅकन्सीज आहेत। त्याचबरोबर ट्रिमरसाठी या ठिकाणी कुठलीही वॅकन्सी या ठिकाणी नाही। त्यानंतर मेकॅनिक्ससाठी 5 वॅकन्सीज आहेत, टर्नरसाठी 7 वॅकन्सी आहेत, डेंटल लॅबोरेटरी टेक्निशियनसाठी 1 वॅकन्सी आहे, हॉस्पिटल वेस्ट मॅनेजमेंट टेक्निशियनसाठी 1 वॅकन्सी या ठिकाणी आहे, हेल्थ सॅनिटरी इन्स्पेक्टरसाठी 1 वॅकन्सी आहे, स्टेनोग्राफर हिंदीसाठी 12 वॅकन्सीज एकूण या ठिकाणी आहेत, केबल जॉईनरसाठी 21 वॅकन्सीज आहेत, डिजिटल फोटोग्राफरसाठी 3 वॅकन्सीज आहेत, ड्रायव्हर कम मेकॅनिक लाईट मोटर व्हेकलसाठी 3 वॅकन्सीज आहेत, मेकॅनिक मशीन टूल मेंटेनन्ससाठी 12 वॅकन्सीज आहेत, मनसून बिल्डिंग कन्स्ट्रक्शनसाठी 36 वॅकन्सीज या ठिकाणी आहे। अशा एकूण या ठिकाणी 919 वॅकन्सी ज्या आहेत निघालेल्या आहे। त्यानंतर वर्कशॉप मोतीबागसाठी या ठिकाणी वॅकन्सीज आहेत, फिटरसाठी 44, वेल्डरसाठी 9, कार्पेंटरसाठी या ठिकाणी वॅकन्सीज नाहीत, टर्नरसाठी 4 वॅकन्सीज आहेत, इलेक्ट्रिशियनसाठी 18, कोपासाठी 13, अशा एकूण 88 वॅकन्सीज आहेत। दोन्ही मिळून या ठिकाणी एकूण 1004 वॅकन्सीज ज्या आहेत त्या ठिकाणी निघालेल्या आहे। वयमर्यादा जी आहे तुमची 5/4/2025ला या ठिकाणी काउंट केली जाणार आहे। मिनिमम वयमर्यादा तुम्हाला 25 वर्षाची आहे, मॅक्झिमम वयमर्यादा 24 वर्षापर्यंतची या ठिकाणी जनरल कॅटेगरीसाठी म्हणजेच ओपन कॅटेगरीसाठी आहे। तुम्ही जर SC/ST कॅटेगरीमधून येत असाल तर 5 वर्षापर्यंतची वयामध्ये शिथिलता तुम्हाला भेटेल। OBCसाठी देखील या ठिकाणी 3 वर्षाची सवलत या ठिकाणी आहे। PWD दिव्यांग आणि एक्स सर्व्हिसमॅनला देखील 10 वर्षापर्यंतची सवलत या ठिकाणी कॅटेगरीनुसार दिली जाणार आहे। सिलेक्शन जे आहे तुमचं या ठिकाणी मेरिट लिस्टच्या माध्यमातून होणार आहे। तुमचे जे 10वीचे सर्टिफिकेट वगैरे जे असतील त्यांच्या आधारे तुमची पर्सेंटेज जे असेल त्याच्या आधारे तुमची निवड या ठिकाणी असेल। शैक्षणिकर्ता जे आहे तुम्ही या ठिकाणी 10वी उत्तीर्ण असाल किंवा समतुल्य शैक्षणिकर्ता असेल, 50% मार्कासहित तुम्ही उत्तीर्ण या ठिकाणी कमीत कमी असणं आवश्यक आहे। सोबत ITIचं सर्टिफिकेट किंवा NCVT सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक या ठिकाणी आहे। तर ह्या ज्या वॅकन्सीज आहेत या ठिकाणी अप्रेंटिस बेसिसवरती असणार आहेत, त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी स्टेपेंड या ठिकाणी दिलं जाईल। स्टेपेंड जे आहेत तुम्ही 2 वर्षाचा ITI कंप्लीट केलेला असेल तर 8,050 रुपये स्टेपेंड तुम्हाला दिलं जाईल आणि 1 वर्षाचा ITI कंप्लीट केलेला असेल तर 7,700 रुपये तुम्हाला स्टेपेंड या ठिकाणी दिलं जाणार आहे। अर्ज जे आहे तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे, त्यासाठीची वेबसाईट आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे। अप्रेंटिसची वेबसाईट आहे, त्यावरती आपल्याला सर्वप्रथम रजिस्ट्रेशन करून अर्ज या ठिकाणी भरायचे आहेत। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच नोकरी संदर्भातील नवनवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।